नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीचा फॉर्म भरत असताना फॉर्ममध्ये शैक्षणिक संस्था निवडत असताना तुम्ही ज्या शैक्षणिक संस्थेतनं क्वालिफाईड झालात, पास झालात, त्याचं नावच दिसत नाही, काय करावं? अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघा आणि फॉर्म भरून टाका. सो फॉर्म भरताना शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायामध्ये येत नाही, काय करावं? नंतर अडचण तर येणार नाही ना, याचं उत्तर तुम्हाला देतो. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर फॉर्म भरत असाल, फॉर्म भरला असेल आणि मार्गदर्शन तुम्हाला अपेक्षित असेल, मार्गदर्शनचा फायदा हा आहे की कमी कालावधीत तुम्ही त्या विषयाच्या डेप्थपर्यंत पोहोचता. काय वाचावं, कुठून वाचावं, किती वाचावं, एक्झामला येईल की नाही, या प्रश्नांमध्ये अडकून न पडता टीम अभ्यास करून तुम्हाला प्रॉपर टू द पॉइंट शिकवणार आहे. सो लगेच ह्या बॅच जॉईन करा. एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, एक रेकॉर्ड बॅच आहे. दोन्ही बॅचची फी 1599 रुपये आहे, इन्क्लुडिंग GST आहे. जर जुने विद्यार्थी असाल, TET, CTT किंवा टेट किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेणार आहे, त्या विद्यार्थ्यांना इथे 50% डिस्काउंट आहे. ज्या मोबाईलवरनं तुम्ही बॅच जॉईन केला त्याच मोबाईलने इथे लॉग इन केलं तुम्ही तर तुम्हाला 50% ऑफ आहे. बॅचमध्ये तुम्हाला कोचिंग पण आहे, PDF नोट्स पण अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, त्याचं अनालिसिस पण अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि रिव्हिजन पण अवेलेबल आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. जसं की तुम्ही फॉर्म भरताय, फॉर्म भरत असताना बघा, पहिले तर हे ट्राय करून बघा, सगळ्यांनी ट्राय करा की फॉर्म भरत असताना तुमचं बरेचसे इन्स्टिट्यूटचे नाव आहेत. सपोज तुम्ही फॉर्म भरताय तर फॉर्म भरत असताना बघा बोर्ड, युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूशन नेम तुम्हाला टाकायचं आहे. मग तुम्ही काय करा, तुम्ही कोणतं बोर्ड तुमचं सपोज पुणे असेल किंवा अमरावतीचं असेल किंवा नागपूरचं असेल तर इथे काय करा, इथे पुणे नाव टाका. पुणे नाव टाकलं की पुण्याचा सगळा इन्स्टिट्यूट तुम्हाला दिसतं बघा. इथे तुम्ही स्क्रोल करू शकता. ह्या पुण्याच्या इन्स्टिट्यूट आहे त्यापैकी तुमची चेक करा आहे का. सपोज एवढं सगळं करून पुढे टाकलं किंवा एखादा असं अमरावतीचा, सर माझे अमरावती इन्स्टिट्यूट आहे, मग अमरावतीचं नाव टाकून तुम्ही चेक करा. सर माझी नागपूरची इन्स्टिट्यूट आहे, सर माझी मुंबईची इन्स्टिट्यूट आहे, चेक करा. नाही आलं, एवढं सगळं करून नाही आलं तर हा मुद्दा नीट लक्षात घ्या. काय TET आणि CT एक्झाम महत्वाचे काय? फक्त इथे बघा, इथे काय करताय CT मध्ये फक्त DED आणि BEd बाबतच माहिती विचारताय. तुमचं 12वी ग्रॅज्युएशन विचारताय का? नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 12वी किंवा पदवीचे डिटेल्स विचारत नाही. तिसरा मुद्दा, ही एक्झाम काय पात्रता परीक्षा आहे, त्यामुळे इथे CT तुम्ही क्वालिफाईड झाला, सपोज CTET तुम्ही क्वालिफाईड झाला, सपोज तुम्हाला 150 पैकी तुम्हाला 90 किंवा 92 मार्क मिळाले, तुम्ही क्वालिफाईड झालेले आहात. तुम्हाला मला सांगा, हे सर्टिफिकेट जे तुम्हाला मिळत आहे, सर्टिफिकेट किंवा जसं मार्कशीट म्हणूया आपण, हे मार्कशीट तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून मिळतं का? डॉक्युमेंट व्हेरीफाय करून मिळतं का? नाही. तुम्हाला डायरेक्टली हे कुठे मिळतंय बरं? डायरेक्टली तुम्हाला डिजिलॉकरवरती मिळतं, जे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि याचा वापर करून तुम्हाला भविष्यात टेट द्यायची आणि टेट मार्फत तुम्हाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक व्हायचं आहे. पण जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना तर हे पुढे जायचंच नाहीये, ते ऑलरेडी त्यांना हे मार्क पडले, डिजिलॉकरवरून काढून घ्या, दॅट्स इट. पण जे उमेदवारांना शिक्षक व्हायचं त्यांना ही प्रोसेस आहे. मग ह्या प्रोसेसमध्ये कागदपत्रे बघितली जात नाहीत. कोणत्या प्रोसेसमध्ये? इथपर्यंत. कुठपर्यंत? इथपर्यंत जे आहेत ना, ह्या प्रोसेसमध्ये कागदपत्रे चेक केली जात नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, डिजिलॉकरवरती उपलब्ध असल्यामुळे तिथे डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये. पुढे लागतात कुठे? जेव्हा तुम्ही टेट मधून फॉर्म भरतात, इथे तुम्हाला डॉक्युमेंट फिलअप करावं लागतात सगळेच. म्हणजे तुमचे पदवी असेल, 12वी असेल, पदव्युत्तर पदवी असेल, DED BEd असेल, सगळे डॉक्युमेंट इथे माहिती भरावी लागते. किती मार्क पडले, कधी पास आउट झाला, सगळं डिटेल्स टाकावं लागतं इथे. आणि हेच टेटचे इथे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करतात ना, सगळी माहिती टाकतात ना, त्या माहितीच्या आधारे तुमचं DV होतं पवित्र पोर्टलद्वारे. DV होऊन मग तुम्ही शिक्षक नियुक्ती मिळते. सो हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेटच्या माध्यमातूनच होतं. याचे डॉक्युमेंट तुमचे चेक केले जात नाही. हा, हे नक्की की इथे तुम्हाला 82-83 मार्क असेल तर तुमची कॅटेगरी जी इथे टाकाल तुम्ही ती क्वालिफाईड व्हायला पाहिजे, इथे लक्षात. सो इन शॉर्ट, इथे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जात नाही. जर संस्था तुमची जिथून तुम्ही क्वालिफाईड ते येत नसेल, त्या शहरातली दुसरी एखादी संस्था जरी असेल तर टाकून द्या. बघा, तुम्ही पास आउट आहात, तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे, तुम्ही काय चुकीचं टाकताय का? नाही. बरं, संस्था निवडीची चुकली म्हणून तुम्हाला डिस्क्वालिफाईड करणार आहे का? हा लॉजिकली विचार करा आणि घाबरून न जाता जी संस्था तुमच्या शहराची त्याच्या जवळपासची वरती टाकून द्या. कारण त्याचं नाव नसेल तर तुम्ही काय करणार तिथे? टेक्निकल ते काहीच करत नाही इथे,
ते ऐकून पण घेत नाही सध्या. म्हणून तुम्ही जी पण तुम्हाला जवळची इन्स्टिट्यूट वाटते, जवळचं युनिव्हर्सिटी वाटते, टाकून द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्याकडे मार्कशीट सर्टिफिकेट आहे ना D.Ed. B.Edचं, काही काळजी करू नका. जे अपियर आहे त्यांनी पण टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही येणार, लक्षात घ्या. सो इथे फक्त हेच अपडेट करा, बाकी काही करायची गरज पडणार नाही. याच्यावरती मी तुम्हाला सीडीची पण बोलणं झालंय, सो त्यावरती ते काहीच उत्तर देत नाही. सो फॉर्म भरून टाका, काही काळजी करू नका. फॉर्म भरायची लास्ट डेट 18 डिसेंबर आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर फॉर्म भरा. आणि चुकलंच काही फॉर्म मध्ये तर करेक्शन विंडो बघा, 23 पासून 26 डिसेंबर पर्यंत करेक्शन विंडो पण आहे, त्याच्यात पण तुम्हाला बदल करता येतो. सो आता फॉर्म भरून टाका, फॉर्म भरणं गरजेचं आहे. करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला वाटलंच तर तुम्ही युनिव्हर्सिटी बदल करू शकतात. करेक्शन विंडो तो ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. ओके, सो ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात दिलेलं आहे. करेक्शन विंडोमध्ये बघा हे सगळे बदल करता येतात. हे 10वा नंबरचा मुद्दा बघा, हा मुद्दा आहे तुमचा. तुम्ही फॉर्म ज्या संस्थेतून भरला त्या संस्थेचं पण अपडेट करता येतं. करेक्शन विंडोपर्यंत जर काही अपडेट झालं तर करता येईल तुम्हाला, पण नवीन फॉर्म त्यावेळेस फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला. सो आता फॉर्म भरून टाकणं गरजेचं आहे. फॉर्म भरून टाका आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये बदल करता येतो करेक्शन विंडोमध्ये. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ पण घेतला, तो पण एकदा बघून घ्या. आणि फॉर्म भरून टाका आणि फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाला चालू करा. आणि अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शनच्या बॅचेस अवेलेबल आहे. हवी ती बॅच लगेच परचेस करा, कारण तुमच्या बरोबरचे बरेच जण कामाला लागलेले आहेत. टू द पॉईंट शिकवणारे बॅच अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून बॅचेस परचेस करा. अडचण आलीच तर ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.